चांदोबा महाभारत 45वा भाग. दूतकार्य. नहुष आरंभी महासज्जन होता, परंतु इंद्रपद प्राप्त होताच तो भोगलालच झाला आणि देवस्त्रियांचा विहार करत असताना एक दिवस त्याने इंद्राची पत्नी शचीदेवीला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला. आपण आता स्वतः इंद्र असल्यामुळे शचीदेवीने आता आपली पत्नी व्हावे असा निरोप नहुषाने पाठवताच शचीदेवी भयभीत झाली आणि ती बृहस्पतींना शरण गेली. ही वार्ता ऐकून नहुष बृहस्पतींवर अत्यंत क्रुद्ध झाला आणि त्याने ऋषींना आणि देवांना दुर्वचने ऐकवली. परपुरुषाच्या पत्नीची इच्छा करणे हे महापातक आहे असे सांगून त्यांनी नहुषाला नीतीचा उपदेश केला. इंद्राने अशी अनेक कृत्ये केली आहेत, तुम्ही सर्व त्याला नीतीचा उपदेश करू शकला नाहीत का, असे नहुषाने त्यांना विचारले. तेव्हा देव बृहस्पतींकडे गेले आणि म्हणाले, महात्मन, नहुष अत्यंत क्रोधित आहे. शचीदेवीला त्याची पत्नी होण्यास संमती द्यायला प्रवृत्त करा, अन्यथा लोकांचे कल्याण नाही. मी कितीही यातना सहन करेन परंतु नहुषाची पत्नी होणार नाही, असे शचीदेवी म्हणाली. बृहस्पतींनीही सांगितले की ते शरण आलेल्या शचीदेवीचे निश्चितपणे रक्षण करतील. त्या परिस्थितीत नहुषाचा क्रोध शांत व्हावा आणि शचीदेवीला कोणताही त्रास होणार नाही असा एक उपाय विचार करणे आवश्यक झाले. नहुष गर्वाने उन्मत्त होऊन पतनास योग्य अशा स्थितीत आहे, त्यामुळे सध्या शचीदेवीने त्याच्याकडे जाऊन काही कालावधी मागून घेतल्यास काळच या समस्येचे निवारण करू शकेल, असे बृहस्पती देवांना म्हणाले. त्याप्रमाणेच शचीदेवी नहुषाकडे गेली आणि म्हणाली, इंद्राविषयी कोणतेही वृत्त ज्ञात नाही, कोणतीही वार्ता समजताच मी तुमची पत्नी होईन. यादरम्यान मुनींनी इंद्राला पकडून पापक्षयासाठी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करवून घेतला. इंद्र स्वर्गात परत आला आणि नहुषाचे तेज पाहून भयभीत होऊन पुन्हा कुठेतरी पळून गेला. शचीदेवी त्याला शोधत गेली आणि तिने प्रार्थना केली, नहुषाचा वध करून तू तुझे इंद्रत्व पुन्हा प्राप्त कर. नहुषाला आता बळाने जिंकणे शक्य नाही, त्याला युक्तीने जिंकले पाहिजे. तो उपाय तुझ्या हातात आहे. नहुष तुला प्राप्त करू इच्छित आहे, त्यामुळे ऋषींना पालखी वाहावयास लावून तुझ्या घरी येण्यास नहुषाला सांग, त्याने नहुषाचे पतन होईल, असे इंद्र म्हणाला. ऋषींना वाहावयास लावून आपल्याकडे येण्यास शचीदेवीने सांगताच नहुष परमानंदाने भरून गेला आणि मुनींकडून पालखी वाहून घेत तो निघाला. मार्गात मुनींनी त्याच्याशी काही वाद घातला. नहुषाने क्रोधित होऊन अगस्त्यांच्या मस्तकावर आपल्या पायाने प्रहार केला. अगस्त्यांनी क्रुद्ध होऊन नहुषाला सर्प होण्याचा शाप दिला, त्यामुळे नहुष स्वर्गभ्रष्ट झाला. इंद्राने पुन्हा आपले पद प्राप्त केले आणि तो शचीदेवीचा सुखपूर्वक राहिला. शल्याने धर्मराजाला ही कथा सांगितली आणि तो दुर्योधनाकडे निघून गेला. द्रुपदाचे पुरोहित पांडवांचे दूत म्हणून हस्तिनापुरास पोहोचण्यापूर्वीच पांडव आणि कौरव पक्षात सामील होणारे लोक सेनांसह येऊन पोहोचले. पांडवांच्या पक्षाने युद्ध करण्यासाठी 7 अक्षौहिणी सेना उपप्लव्यामध्ये एकत्र झाली. महारथी युयुधान एक अक्षौहिणी सेनेसह आला. चेदीचा राजा धृष्टकेतू देखील तितक्याच सेनेसह आला. मगधराज जयत्सेन आणि जरासंधाचा पुत्र सहदेव एक अक्षौहिणी सेनेसह आले. पांड्य देशाचा राजा अनेक प्रकारच्या योद्ध्यांसह धर्मराजाच्या सहाय्यासाठी आला. द्रुपद अनेक देशांच्या योद्ध्यांना आणि महारथी असलेल्या आपल्या पुत्रांना सोबत घेऊन विशाल सेनेसह आला. मत्स्य देशाचा राजा विराट आपल्यासोबत वनवासी सैनिकांना घेऊन आला. याव्यतिरिक्त अनेक देशांचे लोक निरनिराळ्या ध्वजा उभारून कौरवांशी युद्ध करण्यासाठी आले. त्याचवेळी दुर्योधनाच्या पक्षाने पांडवांशी युद्ध करण्यासाठी 11 अक्षौहिणी सेना सज्ज झाली. नरकासुराचा पुत्र भगदत्त चीन आणि किरातांनी युक्त अशी एक अक्षौहिणी सेना सोबत घेऊन दुर्योधनाला येऊन मिळाला. ती महाबलसंपन्न सेना होती. त्याचप्रमाणे भूरिश्रवा आणि शल्य प्रत्येकी एक अक्षौहिणी सेना घेऊन आले. पाने आणि फुले एकत्र करून गुंफलेल्या कदंब माळा धारण केलेल्या गजशावकांसमान योद्ध्यांना कृतवर्मा घेऊन आला. सिंधू आणि सौवीर देशांतून सैंधव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयद्रथापासून अनेक राजे दुर्योधनाकडे आले. त्यांच्या सेना एक अक्षौहिणीच्या प्रमाणात होत्या. माहिष्मतीपुरातून नील भयंकर शस्त्रे धारण केलेल्या महान योद्ध्यांना सोबत घेऊन आला. अवंती देशाचे राजे 2 अक्षौहिणी सेना घेऊन आले. केकय देशाचे राजे एक अक्षौहिणी सेना घेऊन आले. याखेरीज इतर देशांतून आलेल्या सर्व लहान सेना मिळून 3 अक्षौहिणी झाल्या. दुर्योधनाच्या पक्षाने आलेल्या राजांनाच हस्तिनापुरात जागा पुरेशी झाली नाही. आता त्यांच्या सेनांविषयी सांगण्याची आवश्यकताच नाही. त्या सेनांना पंचनदमध्ये, कुरुजांगलमध्ये, रोहितक अरण्यामध्ये, मरुभूमीत, अहिच्छत्रमध्ये, कालकूट, गंगातटाजवळ, वारणमध्ये, वाटधानमध्ये आणि विस्तीर्ण यमुना तीरावर व्यवस्थित करून शिबिरे उभारण्यात आली. अशा प्रकारे ठिकठिकाणी थांबलेल्या सेनांना पाहत द्रुपदाचे पुरोहित हस्तिनापुरात पोहोचले आणि धृतराष्ट्राच्या सभाभवनात गेले. त्या वृद्ध ब्राह्मणाचा विदुर, भीष्म आणि धृतराष्ट्राने सत्कार केला आणि पांडवांविषयी कुशल प्रश्न विचारले. त्या ब्राह्मणानेही दुर्योधनादिकांचे कुशल विचारले आणि भर सभेत सर्वजण ऐकत असताना असे म्हटले, सभासदांनो, धृतराष्ट्र आणि पांडुराज हे एकाच व्यक्तीची संतती आहेत. पिता आणि पितामहांकडून आलेल्या संपत्तीमध्ये दोघांचाही समान वाटा आहे. असे असताना धृतराष्ट्राचे पुत्र आपल्या पित्याच्या संपत्तीचा उपभोग घेत राहावेत आणि पांडुराजाचे पुत्र आपल्या पित्याच्या संपत्तीचा उपभोग घेऊ नयेत. याचे कारण काय आहे? पांडवांनी आपल्या संपत्तीचा उपभोग घेऊ नये यासाठी दुर्योधनाने त्यांना किती यातना दिल्या हे तुम्ही विसरू शकत नाही. जर पांडवांचे आयुष्य बळकट नसते तर ते कधीच मृत्यू पावले असते. इतकेच नाही, पांडवांनी स्वसामर्थ्याने जे राज्य जिंकले होते तेही धृतराष्ट्राच्या पुत्रांनी कपट द्यूतात हिरावून घेतले.
पापांचा मूर्तिमंत रूप असलेल्या शकुनीने त्यांच्या दुर्मार्गांना सहाय्य केले. 13 वर्षे पांडवांनी आपल्या पत्नीसह अरण्यामध्ये अतोनात कष्ट सहन केले. विराट नगरात त्यांनी जे जीवन व्यतीत केले ते सांगण्यासारखेही नाही आणि ऐकण्यासारखेही नाही. इतके होऊनही पांडव कौरवांसोबत शांतीची इच्छा करत आहेत. त्यांना कौरवांसोबत युद्ध करण्याची कोणतीही इच्छा नाही. युद्धामुळे जनक्षय होतो. कोणालाही किंचितही हानी न पोहोचता आपला राज्यभाग त्यांना परत मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. दुर्योधनाला आपल्या बळावर अफाट विश्वास आहे. त्यासोबतच अगणित सेना येऊन मिळाल्या आहेत. त्यामुळे आपणच विजयी होऊ असा त्याला भ्रम झाला आहे. दुर्योधनाच्या सेनेत 11 अक्षौहिणी असल्या तर काय झाले? पांडव सेनेत सात्यकी, भीम आणि नकुल सहदेव हे प्रत्येकी एक अक्षौहिणी समान आहेत. अर्जुन एकटाच इतक्या अक्षौहिणींच्या बरोबरीचा आहे. तसेच कृष्णही आहेत. अशी बलसंपदा असलेल्या पांडवांवर कोणताही बुद्धिमान व्यक्ती युद्धाचा विचार करणार नाही. पांडवांशी मैत्री करण्यासाठी हाच योग्य प्रसंग आहे. ही वेळ निघून गेली तर पुन्हा येणार नाही. द्रुपदाच्या पुरोहितांनी सांगितलेल्या या शब्दांमधील सत्यता सर्वांना पटली. सर्वप्रथम भीष्म म्हणाले, ब्राह्मणोत्तमा, तुमचे शब्द कठोर असले तरी त्यात सत्य आहे. पांडव युद्धासाठी सज्ज होणे आणि शांतीची इच्छा करणे हे दोन्ही योग्यच आहे. पांडवांनी अष्टकष्ट सहन केले ही गोष्ट असत्य नाही. अर्जुन अनेक अस्त्रे जाणणारा महायोद्धा आहे. वज्रायुध धारण करणारा इंद्रही त्याच्यासमोर उभा राहू शकत नाही. मग इतरांची काय कथा? भीष्मांचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच कर्ण उठून म्हणाला, ब्राह्मणोत्तमा, तुम्ही जे काही सांगितले ते सर्वांना ज्ञात आहे. धर्मराज स्वतः स्वीकारलेल्या नियमानुसारच द्यूतात पराभूत होऊन अरण्यात गेलेले आता मूर्खाप्रमाणे पुन्हा राज्य मागत आहेत. पांडवांच्या बळाला घाबरून दुर्योधन त्यांना एक पाऊल ठेवण्याइतकी भूमीसुद्धा देणार नाही. जर त्यांना खरोखरच राज्य हवे असेल तर त्यांनी पुन्हा वनवास केला पाहिजे. राज्यासाठी धर्म सोडून ते युद्धाला प्रवृत्त झाले आहेत. भीष्म संतप्त होऊन म्हणाले, कर्णा, हे व्यर्थ बोलणे कशासाठी? अर्जुनाने एकट्याने आपल्या सर्वांचा लिल्या पराभव केल्याची घटना एवढ्यात विसरलास काय? जर या ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे केले नाही तर अर्जुनाच्या क्रोधाग्नीत आपण सर्वजण पतंगांप्रमाणे जळून मरू. तेव्हा धृतराष्ट्राने मध्यस्थी करत कर्णाला फटकारले आणि भीष्मांनी सर्वांचे कल्याण इच्छिणारेच बोलले आहे अशी त्याला समज देऊन द्रुपदाच्या पुरोहिताला म्हटले, आर्य, मी चांगला विचार करून माझे उत्तर पांडवांना संजयाद्वारे पाठवून देईन. आपण पांडवांकडे परत जावे. धृतराष्ट्राने त्या ब्राह्मणाला सन्मानाने निरोप दिला आणि संजयाला बोलावून म्हटले, संजया, तू तात्काळ प्रस्थान करून उपप्लव्याला जा आणि धर्मराजाची भेट घेऊन कुशल विचार, तसेच ते संकटांतून बाहेर आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन कर. त्यानंतर कृष्णाला आणि पांडवांना युद्धात सहाय्य करण्यासाठी आलेल्या मुख्य व्यक्तींना अभिवादन कर. आपल्यामुळे पांडवांना अनेक कष्ट भोगावे लागले. त्यांच्यामुळे आपल्याला एकही हानी झाल्याचे मला स्मरत नाही. धर्मराज आपल्यावर रुष्ट होऊन युद्ध करतील हा विचार करूनच मला भय वाटत आहे. भीम आणि अर्जुन युद्धात अजिंक्य आहेत. तू त्यांना काय सांगशील? ती तुझी इच्छा. युद्ध होणार नाही असे काहीतरी सांगून पांडव पक्षाच्या लोकांना सहमत कर. संजय रथावर आरूढ होऊन उपप्लव्याला पोहोचला आणि धर्मराजाला भेटला. दोघांनीही उभय पक्षांच्या लोकांचे कुशल विचारून जाणल्यानंतर संजयाने सर्वजण ऐकत असताना अशा प्रकारे सांगितले, धृतराष्ट्रांनी शांतीची इच्छा करून मला पाठवले आहे. पांडवांनी शांत राहिले पाहिजे. जग त्यांना आदर्श पुरुष मानते. असे असताना त्यांच्यात कोणताही कलंक दिसल्यास तो 100 पटीने मोठा वाटतो. ज्यामध्ये जय आणि पराजयाचा निर्णय करणे शक्य नाही असे युद्ध कोणत्याही परिस्थितीत इष्ट नाही. कौरवांचा वध करून राज्य घेण्याचा विचार करणे योग्य नाही. नातलकांना मारण्यापेक्षा मरण श्रेयस्कर आहे. पांडवांचे बळ देवांनाही अजिंक्य असे आहे, तसेच कौरवांचे बळही आहे. या दोन बळांमध्ये युद्ध झाले तर कोणीही जिंकले तरी एकच आहे आणि किंचितही सुख मिळणार नाही असा माझा विश्वास आहे. पांडवांसारखे लोक धर्म आणि अर्थ यांपासून दूर असलेल्या हीन मार्गाचा अवलंब करणार नाहीत असे मला वाटते. शांती प्रस्थापित होईल असे पाहावे अशी मी तुम्हा सर्वांना हात जोडून प्रार्थना करत आहे. संजयाने असे म्हटल्यानंतर धर्मराज म्हणाले, संजया, मी युद्धासाठी तळमळत असल्यासारखे बोललो काय? शांतीने जे प्राप्त होऊ शकते त्यासाठी युद्ध करणारा मूर्ख मी नाही. बुद्धिमान व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःच्या सुखाचा विचार करतो त्याचप्रमाणे त्याने दुसऱ्यांच्या सुखाचाही विचार केला पाहिजे. घनदाट जंगलात आग लावून वणवा भडकत असताना अरेरे माझ्यावर संकट आले असे म्हणणारा मूर्ख नाही काय? दुर्मार्गी दुर्योधनाचे समर्थन करत धृतराष्ट्र कसे सुख प्राप्त करू शकतील? कपट द्यूत खेळले गेले त्याच दिवशी कौरवांच्या विनाशाला प्रारंभ झाला होता. परंतु कौरवांसोबत शांततेने सहजीवन जगण्यास माझी हरकत नाही. त्यांनी आमच्याशी पूर्वी केलेले सर्व द्रोह मी विसरून जाईन. मला राज्य करण्यासाठी केवळ इंद्रप्रस्थ देण्यास सांगा. दुर्योधनाला राजराजा राहू दे. त्यावर संजय म्हणाला, धर्मराजा, तुम्ही कधीही धर्म सोडलेला जाणत नाही. तुच्छ राज्यभोगासाठी आपल्या कीर्तीला कायमचे कलंकित करणार काय? युद्धाचा विचार सोडून द्या. कौरव तुम्हाला राज्याचा वाटा देणार नाहीत. युद्ध करून राज्य मिळवण्यापेक्षा तुम्ही आणि तुमच्या लहान भावांनी याचनावृत्तीने जीवन जगणे अधिक कीर्तिदायक आहे. संजयाने धर्म आणि अधर्माविषयी सांगितलेले धर्मराजांनी मान्य केले नाही आणि म्हटले की आपद्धर्म असतो आणि संकटांतून बाहेर पडण्यासाठी अधर्म करणे हाही धर्मच आहे. त्यांनी सांगितले की कृष्ण त्यांना जे काही सांगतील तोच धर्म आहे.
कृष्ण संजयाला म्हणाले, तू शांती शांती असे म्हणत आहेस. राजांसाठी युद्ध करणे हा धर्म नाही असे तुझे म्हणणे आहे काय? अधर्माचे आचरण करणारे धृतराष्ट्राचे पुत्र आहेत. दुर्योधनाने पांडवांच्या संपत्तीचे अधर्माने हरण केले आहे. त्यात राजधर्म काय आहे? चोर आणि दुर्योधन यांच्यात काय फरक आहे? इतके दिवस त्याने पांडवांच्या संपत्तीचा उपभोग घेतला. आता त्यांची संपत्ती त्यांना का देणार नाही? दुसऱ्यांच्या राज्याचा उपभोग घेण्यापेक्षा स्वतःचे राज्य 1000 पटींनी उत्तम आहे. त्यासाठी युद्ध करून मरणेही आम्हाला इष्ट आहे. कौरवांच्या सभेत हे बोल दृढतेने सांग. संजयने आपल्याकडून काही चुका झाल्या असल्यास क्षमा करावी अशी सर्वांना प्रार्थना केली आणि सर्वांचा निरोप घेऊन तो निघणार एवढ्यात धर्मराज म्हणाले, संजया, आम्ही खरोखरच शांतीचीच इच्छा करत आहोत. जर धृतराष्ट्रही शांतीचीच इच्छा करत असतील तर आम्हाला राज्यात काही वाटा तरी देण्यास सांगा. आम्हा 5 जणांना 5 गावे देण्यास सांगा. कुशस्थल, वृकस्थल, माकंदी आणि वारणावत नावाच्या गावामध्ये त्यांच्या इच्छेनुसार आणखी एक गाव जोडून देण्यास सांगा. तसे झाले तर सुखपूर्वक राहता येईल. मी शांतीसाठी जितका सज्ज आहे, युद्धासाठीही तितकाच सज्ज आहे. हा निरोपही घेऊन संजय हस्तिनापुराला परत गेला. चांदोबा महाभारत 45वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.